भारत वैश्विक उत्पादनामध्ये 2012 या वर्षात 7.4% बॉक्साईट उत्पादनामध्ये 5वा मोठा उत्पादक देश ठरला. बॉक्साईट म्हणजे अॅल्युमिनियमच्या उत्पादनामध्ये वापरला जाणारा कच्चा माल. प्राथमिक अॅल्युमिनियमच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा 3% असून पहिल्या 10 उत्पादक देशांमध्ये त्याचा समावेश होतो. अॅल्युमिनियमच्या वाढत्या मागणीसह हा उद्योगही आश्चर्यकारक गतीने अग्रेसर होत आहे. खरं तर यावेळी भारतामध्ये अॅल्युमिनियमचे उत्पादन मागणीपेक्षा पुष्कळ अधिक होत आहे. अॅल्युमिनियम उद्योग अत्याधुनिक तंत्र वापरून स्वतःला प्रगत करत आहे, ज्यामुळे अत्याधिक प्रतिस्पर्धा असलेल्या बाजारपेठेमध्ये अधिक ऊर्जा सक्षम आणि टिकाऊ ठरला आहे. अशा प्रयत्नांना पॅट सारख्या प्रोत्साहनपूर्ण योजनेमुळे अधिक वेगवान चालना मिळत आहे. विद्युत मंत्रालय आणि ऊर्जा दक्षता ब्युरोनं 2001च्या ऊर्जा संरक्षण अधिनियमाअधीन उपकरणं, भवनं आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. Our focus has all along been आमचं लक्ष on केंद्रित conserving होतं ऊर्जा energy, संरक्षणावर reducing आणि त्याकरता सातत्यानं लहान सुधारणांच्या साह्यानं तंत्रज्ञानात गुंतवणूक करून अभिनव साधनांच्या मदतीनं सर्व विभागात सर्व पातळ्यांवर ऊर्जा संरक्षण आणि ऊर्जा कमी खर्च करण्यावर भर राहिला आहे. मार्च 2012 मध्ये सुरू केलेल्या पॅट योजनेनुसार आम्हाला 5.9% ऊर्जा बचत करायचं लक्ष्य मिळालं होतं. त्यानंतर आम्ही जे उपाय आणि योजना आखल्या आणि कार्यान्वित केल्या, त्यामुळे आम्ही 8.26% ऊर्जा मिळवू शकलो आहोत. ऊर्जा वाचवणं याचा अर्थ ऊर्जा उत्पादन करणं हा आहे. या तत्वानुसार आम्ही ऊर्जा निर्मिती करत आहोत किंवा त्याची समतुल्य कोळसा संरक्षित करत आहोत. तेही साधारण 8% इतका. आम्ही 8%च्या आसपास कोळशाची समान रक्कम वाचवली. पॅट हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे, ज्याद्वारे ऊर्जा दक्षता वाढवायला राष्ट्रीय मिशनच्या अंतर्गत मोठ्या उद्योगांच्या ऊर्जा दक्षतेकरिता सुधारणा करायचा आरंभ झाला. पॅटच्या पहिल्या चक्रामध्ये 8 क्षेत्रांना ऊर्जा अतिदक्षता औद्योगिक युनिट्समध्ये ऊर्जा बचत प्राप्त करायचं लक्ष देण्यात आलं. अॅल्युमिनियम अशा क्षेत्रांपैकी एक आहे ज्यामध्ये ही योजना यशस्वीरित्या लागू केली. या क्षेत्रामध्ये पॅट चक्रात एक निर्दिष्ट ग्राहक होण्याकरिता अॅल्युमिनियम युनिटद्वारे वापरली जाणाऱ्या ऊर्जेची वार्षिक मर्यादा 7,500 टन तेलापेक्षा अधिक आहे. 10 निर्धारित कंपन्या आहेत: ओडिशा, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. एकीकडे अॅल्युमिनियम क्षेत्राकरिता ऊर्जा बचत लक्ष्य 0.456 मिलियन टन तेलाच्या बरोबरीचं होतं, तर दुसरीकडे या क्षेत्रानं 0.730 मिलियन टन तेलाच्या बरोबरीनं बचत केली आहे. ही बचत निर्धारित उद्दिष्टांच्या साधारण 60% अधिक आहे. अॅल्युमिनियम क्षेत्राकडे राष्ट्रीय उद्दिष्टाच्या 60% बचत उद्दिष्ट होतं आणि त्यांनी निर्धारित उद्दिष्टांच्या 60% यश प्राप्त केलं आहे. पॅट 1 चक्रा अंतर्गत या क्षेत्रामध्ये साधारण 1.7 मिलियन टन कोळशाची बचत झाली. याचा अर्थ अॅल्युमिनियम क्षेत्राद्वारे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये 3.1 मिलियन टना इतकी घट झाली. हे प्राप्त करण्याकरता DCCनं अॅल्युमिनियम क्षेत्राचे विविध ऊर्जा संरक्षण उपाय जसे नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि ते अत्याधुनिक बनवणे याकरिता साधारण 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. आमच्याकडे चतुरस्र दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये नियमित काळामध्ये ऊर्जा लेखा परीक्षण करणे, सर्व व्यावसायिक उत्कृष्टता उपकरणांबरोबर समस्या उपायांकरिता सुव्यवस्थित कार्यकुशल परियोजना आणि सर्व लघु समूह कृतीशील परियोजना लागू करणे हे सामील आहे. एवढेच नाही तर रणनीतीच्या स्वरूपामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतो. पॅट चक्र 1 मध्ये आम्ही अभिनव परियोजना कार्यान्वित केल्या आहेत, ज्यापैकी स्लॉटेड एनोड पॅट जोडण्याकरिता ऑनलाईन फ्यूज तंत्रज्ञान, एनोड बफिंगद्वारे टॉप टू कार्बन रिडक्शन, कंपोजर ऑप्टिमायझेशन सह अनेक परियोजना लागू केल्या, ज्यामुळे ऊर्जा सक्षमता प्राप्त झाली.
ॲल्युमिनियम क्षेत्र आपल्या ऊर्जा आवश्यकतांकरिता जीवाश्म इंधनावर अत्याधिक अवलंबून आहे. वास्तविकपणे हे ठोस इंधनाचा वापर करणं असं असतं जे प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाकरिता जबाबदार असतं आणि जो एक प्रमुख ग्रीन हाऊस गॅस आहे आणि जागतिक तापमान आणि वातावरण परिवर्तनाला कारणीभूत आहे. हे क्षेत्र उत्सर्जनात अत्याधिक घट आणण्यात यशस्वी ठरलं आहे. पॅट सारख्या योजनेकरिता आभार. विद्युत मंत्रालय आणि ऊर्जा दक्षता ब्युरो देशामध्ये ऊर्जा दक्षता निर्माण करण्याच्या उद्दिष्ट पूर्ती करता वचनबद्ध आहे.